उपास आहे का नाही ती एक बाया माणूस धरत भावाचा उपास उद्या नाही होय राजे हा मग आता आम्हाला काय झालं हो खायात तुम्ही जर बाजारला आला हो म्हणून ऐका होय ज्ञान आणि उपास आहे म्हणून जर नाही नेलं तर आम्ही काय खायचं असं मी म्हणतो या तुम्ही खायचं का तेव्हा घरच्यांना बी जाताना नेत जाऊलीशा 2 पेंड्या म्हणजे माझ्याकडून नका का नाही ना कारण मी 10ला 2च विकतो आणि दुसरी जी आहे ती 10ला 1 विकते ती बरं तिथली का नाही ना बाबा माझं काय नाही होय राजे हा आणि कोथमीर बी आपलं 10ला 2 हो का आताच सांगून टाकतो किरकिरच नको असू दे आणि गडी जरी बाजारला आलं घरचं कोणी पोरं सोर तरी त्यांना सांगित जा आणि जा बाबा दाद्या हो नाही तुम्ही म्हणायचा उपास आहे आणि आणू नका असं काय करू नका होय ना हा खातेली पोरं नेल्यावर अहो येत जा बाजारला तुम्हाला नसली सवड तर घरची लावायची संसरला जायचं कोण तुम्ही मग कसं तर आणली का आयुष्यात अरे घरीच आहे तर आयुष्यात याशी उलट बोलते ती बघा घरचं व्हायला लागलं नाश नाही त्या व्यतिरिक्त दुसरं काय आता दुसरं काय आणते बटाट वांग अरे बटाटे आणतोय बटाटवाडा आणतोय लहाया आणतोय का नाही लबाड बोलायचं खिडकीच वांग्याचा त्या फसवलं म्हातारी मला सांगा आता काय सांगते तिला मला सांगा 80 रुपये गेलं मला फक्त 10 वाटी म्हातारी कोणची काय नको असू द्या कसं असेल सगळी किडकिड तसं वांगी येऊ द्या मला तू किडकीच होती होय समद्या का काय सांगू तुम्हाला एक बी चांगलं वांग आणलं हा, नाही बोलते राजी 80 बरोबर रुपयाची वांगी आणली म्हणलं आणि एक बी किडकं चांगलं नाही असलं कुठं असतं का माळू आणलं पैसे देऊन द्यायचं आणि तसलं घेऊन यायचं आपण तरी लोकांना देतो वाचलो नाही देत पण आता ज्याने त्याला कळलं पाहिजे हो काय नाही खरं चला मम्मीचं काय चाललंय दाखवू की नाही लागता काय म्हणते मम्मी काय नाही कपडे घेते झाले कपडे घेऊन एक शर्ट राहिला होता शाळेचे कपडे मी घेते घेऊन टाकले गुरुवारचा आवडला होता झाली सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्ही माणसाला तिकडचा दगड तिकडं आणलाय आता एका कडेला मांडला तो लय मजी होत होता मग किती भरायची म्हणली होती टायली आडवी यायचं ना सारखं तुम्ही दोन कसं होत तुम्ही मानलं इथं 2 वर्ष झालं ना मग एक बांधून आणला ट्रॅक्टर त्या दिवशीच्या नानांनी मोडून आणला तिथं लावलं एका साईडला आता लय चुकून व्हायचं नाही तिकडं गुरां खाली मग पाणी बघ किती गढूळ आहे ते पाणी किती गढूळ आहे ती ना ती पाणी हिताळ्यातले त्याच्यामुळे कसं आहे ते झाली आता काय कपडे घेऊन तू काढले का घरही झाडून तेवढं ते मधलं घर पुसून काढ आता मग आज पण नाही जायचं हॉटेलवरती आता मला तर काय सारवून पुरवून काय याला का मला काल जायचं होतं काल पण तुला नाही. अण्णा जाता का मग हा जावं मग कशावर जाता पण गाडी पण हॉटेलवरतीच आहे गाडीच हॉटेलवर आहे पप्पांनी नेलेले आणली म्हणून काय करता मग आता नाहीतर तुम्ही दोघं इकडून गेला असता पालखी मार्गाने आम्हाला रोड माहिती आहे की हं. मला लय जावं वाटलंय हं? मला लय जावं वाटलंय बघू मग दीपू काका यायचं असला घरी काय नेहा बोकाड फिकाड बाजारचं बघू पप्पाला फोन लावून इकडे मग जा त्यांच्याकडे हा मग दीपू काकाला म्हणते मला पण यायचं मला नाही असं न्या यांना गुड मॉर्निंग बाहेरचं काम आवरले आता घरातलं करायचे चुलीला पाचार देऊन ती घर सारवून सगळं काढायचे उद्या 2-3 दिवस आता सणामुळं उद्या सारवत नाही तर त्याच्यामुळं आजच सारवून काढायचे चुलीला पत्रा द्यायचा आवारले सगळं बाहेरचं काम दूध घालायला जायचं या अय अण्णा चालत जाऊन घालून ये की मला का मग सांगत जायचंय मला ती बुधवारी पण हिटलरला भेटायचं होतं त्या हिटलरला भेटणं झालं ना कसली विटलं हिटलर हो का हा
त्याला भेटायचं होतं मग ते भेटणंच झालं नाही माझं. तसंच करतो. मला भेटायचं. भेट की मग भेट बाया. कारण की पप्पा म्हणलं ना ते माझ्यापाशी मी गेलं की लगेच येतो म्हणून म्हणलं. कपडे बघ किती मागवते. आणि ते हॉटेलवरनं दुसरीकडे कुठं जातच ना तिथंच असतं. काय म्हणते तुझी चालली. म्हणजे पप्पांच्या व्हिडिओ मध्ये मी लय वेळा बघितले ना त्याला. बापांना म्हणा या दूध घालू नका अण्णा नाही जायचा चालत. भिजली साडी माझी बसून भया केली ती आता दिसतंय सगळं. असं ते सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग कसं काय बाकीचं काय असेल ते तुम्हाला सगळं थोडं थोडं काढून संध्याकाळी येऊन आता होय. बाय बाय. बाय.